हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आहे वटपौर्णिमा. तर सर्वात आधी सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे आता आज माझी पोरगी माझा मेकअप करणार आहे. लहानपणी जेव्हा गॅदरिंग असते तेव्हा आपण त्यांचा मेकअप केला, आता पोरगी आपला मेकअप करणार आहे. का माहिती तिला मेकअप करायला येतो आणि तिच्याकडे भरपूर असे सामान पण आहे, मेकअपचं भरपूर आहे सामान तिच्याकडे. हां, काय की आता किती काही कमी आहे का? तर तिला जमतो करायला. तर आज मी पहिल्यांदा असा प्रॉपर मेकअप माझी मी बसली आहे, कोणतरी माझा मेकअप करते. हे लग्नात पण नाही की एवढं, माझ्या स्वतःच्या लग्नात नाही एवढा मेकअप केला, आणि कधीच नाही केला मी मेकअप. आपलं पावडर लावली, टिकली लावली, खूप लावलं, झाला असा लावली तर लावली लिपस्टिक, बस असं माझं मेकअप असतं. तर आज हिच्याकडे आहे भरपूर असे सामान पण आहे मेकअप आणि टाइम पण आहे. तर मी म्हणते की मी तुला मेकअप करते, अजून तुला रेडी करते. तर इकडे साडी काढून ठेवली आहे आणि आता ती साडी घालायची आहे आणि ती म्हणते की आता मी तुला पूर्ण तयार करणार आहे. आता बघूया, तिची पण आवड आहे, तिला पण वाटतं ना आईला तयार. चला आज मस्त पैकी असं आरामात बसायचे आणि तयार व्हायचे, तो पण आपण फील केला पाहिजे. आता 4ला 10 मिनिटं कमी आहे. हे दररोज 4 वाजता येतात कामावर, त्यांचीच मी वाट बघत होती. आता ते कामावर आहे, त्यांना चहा दिलाय प्यायला आणि आता मी वड पुजायला, कारण का ते असले तर वड पुजायला मजा आहे, म्हणून मी त्यांची वाट बघत होते. आणि सगळ्या लेडीज गेल्या होत्या आमच्या सोसायटीमधल्या, पण ते म्हटले की जाऊ दे, त्यांना घेऊन गेला आणि मग त्यांना घेऊन गेलं. तर आता 4 वाजता आम्ही जातो, वडाची पूजा करतो, तुम्हाला दाखवतो. तर आता मी पूर्ण पूजेचं ताट तयार केलंय. त्यांना म्हटलं चला तयारी करा, निघू, 4 वाजलेत. आता जवळच आहे वडाचं झाड, तिथे जाणार आहे. ते वडाची फांदी आणून पूजा करणं ते नको, म्हटलं आपलं जाऊया. चला निघतो आता. पाण्याची बॉटलमध्ये भरून घेतली, कारण का गाडीमध्ये पाणी सांडल. इथं आम्ही पूजा करतोय आणि पूजा करायच्या आधीच आल्या लगेच पोरांची गर्दी झाली आहे इथं की आंबे उचलायला म्हणून. तर त्यांना म्हटलं थांबा जरा, पूजा झाल्यानंतर तुम्ही घ्या म्हणून उद्याला, मग तुम्ही काय घ्यायचं घ्या म्हटलं. आणि इथं विठ्ठलाचं मंदिरच आहे शेजारी आणि तिथे वड आहे. हा जवळ आहे घरापासून, एक फक्त 5-10 मिनटं लागतात यायला. तर मग तिथे आल्या आणि असं जवळजवळ 2 ते 3 वर्षांनी आलो आहोत. पावसामुळे कसं झालं, यंदाच पाऊस नाही आहे, नाहीतर दरवर्षी पाऊस असतोच वडपूजेला. तर म्हटलं आज पाऊस पण नाही आहे, मस्त अशी उघड दिली आहे, तर चला म्हटलं विठ्ठल मंदिरापाशी जो वड आहे तिथे जावं आणि तिथे पूजा करावी. तर मग आता इथे आलेलो आहोत आणि सकाळी माझी गडबडच झाली असती, म्हणून म्हटलं सकाळी नको, आता निवांत जाऊया. आणि दिवसभर आहे ना, 12च्या पुढे कधी पण तुम्ही पूजा करा, तेव्हा तुमचा मुहूर्त टायमिंग आहे, म्हणून की असं दिवसभर पूजा केली तरी चालेल म्हणून. तर मग आता 4च्या टायमाला मी आलेली आहे.
तर विठ्ठल मंदिरात मी आता दर्शन घेण्यासाठी आले आणि जुन्या काळात जसं मंदिर असतात ना, जुन्या काळचंच मंदिर आहे, तसं वाड्या टाईप असं आहे. आणि इथं ना आता सगळेजण वड पूजून झाला आहे, तर कोण व्हिडिओ काढतो आहे, कोण फोटोशूट करतो आहे, मस्त असे फोटो काढतायत. छानच आहे मंदिर आणि इथे फोटो पण छान येतात. सगळ्यांची गर्दी पण झाली आहे फोटो काढण्यासाठी. तर मी आता दर्शन घेते आणि मंदिर पण बघू शकता तुम्ही, किती असं जुन्या टाईपचं राजवाडा असतो तसं मंदिर आहे. तर आता मी आले, पहिले कपडे चेंज केले, एवढं गरम होतं ना, भरपूर गरम होतं. पहिले कपडे चेंज केले, चहा ठेवला, आता फराळी चिवडा आणला येत आहे ना. फराळासाठी मी काय नाही केलं, रात्री उपास सोडायचा आहे, तर मी येताना फराळी चिवडा घेतला. आता चहासोबत फराळी चिवडा खाणार आणि स्वयंपाकाला लागणार. स्वयंपाकामध्ये आमरस, पुरी, मस्त अशी मटकीची भाजी आणि मसाले. चला, तर इथं उरलं म्हटलं आंब्याचा ज्यूस तयार. तर ती पूर्णाच्या पोळ्यांची चाळण आहे ना, तर त्यातून काढते आणि आंब्याचा रस करते तयार गौराबाई. आणि ते चपात्यांचे पीठ मळले, मटकीची रस्सा भाजी करणार. दूध गरम करून ठेवलं आहे. आमरस, चपाती, मटकी भाजी असा मेनू असणार आहे आज. आणि इकडे देवपूजा झालेली आहे. संध्याकाळची दिवाबत्ती. आपले आरामात कामावर आले ना. आणि आता पाऊस सुरू झालाय, जोरात पाऊस सुरू झालाय. भरपूर जोर धरलाय पावसाने. कालपासून पावसाची सुरुवात झाली आहे. काल पडला आणि लगेच थांबला, पण आज एकसारखा पडतो. बघूया आता, पाऊस पडला तर बरं वाटतं, जरा गारवा तरी होतो वातावरणामध्ये, नाहीतर नुसतं गरम गरम होत आहे. या मायले की काय करतात बघा. पुऱ्या बघायच्या मस्त लाल 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 कशा पुऱ्या आल्या, मग अशा चांगल्या लागतात आमच्या सोबत. करते पुरी, मला झोपवलंय कामाला. काय करते लॅपटॉप मध्ये घे. नाही, काय केले, मटकीची भाजी केली आज. मटकीची भाजी, पुऱ्या. आंबरस, आंबरस कुठे गेलाय? फ्रीज मध्ये ठेवला का फ्रीज मध्ये खाल्ला. तू तर पहिलीच हावरी आहेस. मला वाटलंच, मला आंबा रस करायला दिला म्हणजे. अरे हो, भाजीला आणायचं राहिलं, तर आता इथे जेवण वाढायला सांगितलं मी त्यांना. कारण मला तर भूक लागली, 8:30 वाजून गेले, पण भूक लागली मला. तर म्हणलं आमरस, पुरी, भाजी असं वाढून घ्या आणि नैवेद्य दाखवून घ्या आणि आम्ही जेवायला बसतो आता. आणि तू गप्प बस. आई का आई, पापड एवढे तळले तुझ्यामुळे, पापड सेम सेम.